गणपती साष्टांग प्रणाम करीत आहे। म्हणून या म्हटलं की या बाकीच्यांनी जे केलंय म्हणून आम्ही करत आहोत। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका, विघ्नाचा हरण करणारा, सद्बुद्धी प्राप्त करून देणारा। कारण कुठल्याही गोष्टीला प्रत्येक कार्य कारणाशिवाय कार्य आज नसते महाराज। जो बुद्धीचा अधिदाता आहे, कारण ज्याच्याकडून आमच्या बुद्धीला चालना मिळते। काय झालं, एकदा देवादिकांच्या मध्ये देवराज इंद्राने ठरवलं यज्ञ करायचं, पण त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा? कारण पानासाठी पहिल्यापासूनच हे चाललेलं आहे। कारण कुणालाही मान देता येत नाही, कारण ज्याला मान द्यावा त्याच्याकडे ती शक्ती म्हणा, त्याच्याकडे ती औदार्य असावं लागते। आणि मग आता कुणाला द्यावा एकापेक्षा चर्चा चालली, पण त्यांनी ठरवलं देवराज इंद्राने, जो कोणी पृथ्वीला पहिल्यांदा प्रदक्षिणा करून या ठिकाणी येईल ना, त्यालाच या अग्रपूजेच्या यज्ञाचा मान द्यायचा। निघाले सर्वजण। मग आता पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी प्रत्येक जण चाललेला आहे आपापल्या वाहनावर बसून। गणपती बाप्पांनी विचार केला, आपलं वाहन आहे उंदीर, यांच्या पाठीमागे जर जायला लागलो तर आपण कदाचित मागे राहू। आणि म्हणून त्यांनी थोडासा आपल्या बुद्धीचा वापर केला। घरी गेले, कैलासाच्या ठिकाणी महादेवजींना सांगितलं, पार्वती मातेला महादेवजीच्या जवळ बसवलं आणि एक काय 3 त्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण केल्या की बाकीचे निघाले तिकडं प्रदक्षिणा करायला। ते पोहोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी गणेश जेवण पोहोचले। त्यावेळेस बघितलं सर्वांनी, कारण जे ते आले त्याच्या अगोदर येऊन बसला आहे, पण हे हिंडणारे म्हणाले नाही, काहीतरी या ठिकाणी चिटिंग दिसायला लागलेली आहे। आम्ही जिथं फिरत होतो तिथं हे आम्हाला दिसलंच नाही। त्यावेळेस गणेशजींना सांगितलं, तुमचं खरं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फिरत होतात पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो नाही, हे खरं आहे, पण मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली हे सुद्धा तेवढंच खरं आहे। कसं केली? त्यावेळेस सांगितलं गणपती बाप्पांनी की ज्या ठिकाणी स्वतःचे वडील म्हणजे सूर्या समान आहेत आणि आई म्हणजे पृथ्वी समान आहे, आणि आई वडिलांना प्रदक्षिणा केल्याच्या नंतर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होते हे जाणून मी या ठिकाणी हे पूर्ण केलं। याचा अर्थ मी ह्या अग्रपूजेचा अधिकारी आहे, मानकरी आहे। आणि त्यावेळेस सर्वांनी एकानुमते सर्वानुमते ज्या ठिकाणी गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान दिला, का बुद्धीचे दैवत आहे आदिदेव। आणि म्हणून त्या गणपतीचं स्तवन करत असताना महाराज सांगतात, जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका, विघ्नाचं हरण करणार आहे। प्रत्येक शब्द अशा प्रकारचा वापरला की त्या शब्दावर आपल्याला एक एक अशा प्रकारची काही घडी उकलता येते। विघ्नाचा नाश करणार आहे, विघ्न हरताय, बरंचसं काही बोलता येते। ज्या ठिकाणी पार्वती माता समोर बसलेल्या महादेवजींनी बघितलं, थोडासा चेहरा सुकलेला होता, नाराज झालेला। काय झालं आई? दुःखाचं हरण करणारा गणेश आहे। तिने सांगितलं, मी तुझ्या वडिलांची लग्नाची, पण माझ्या मागून आली बाबाच्या डोक्यावर बसली, त्याच्यामुळे मला थोडस नाराजी वाटत आहे। गंगा डोक्यावर आहे ना महादेवजीच्या, त्याच्यामुळे थोडासा चेहरा हिरमुसलेला आहे। काही हरकत नाही, लगेच त्या ठिकाणी त्याला उपाय, ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा उपाय आहे आणि त्या उपायामधून दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देण्याचं कार्य करणारा जो आदिदेव आहे, म्हणून त्या गणपतीचं स्तवन करत असताना महाराज सांगतात, जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगल मूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना। जो मंगल आहे, सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सर्व जगतामध्ये मंगल जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे महाराज, आणि त्याच नामाचा उच्चार करत असताना महाराज सांगतात, हो तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम। सर्वेश्वर या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर सर्व ईश्वरांचा ईश्वर, सर्व देवांचा देव आहे।
मला सांगता देवाधिदेवा जगत्रय जीवा हो कृपाळू वा केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो माझ्या वाणीनं तुझ्या गुणाचं अनुवादन व्हावं एवढं तुझ्याकडे मागणं आहे। त्यासाठी तू सर्वेश्वर आहेस म्हणून तुझ्याकडे हे मागणं आहे। तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम कल्पद्रुम कल्पवृक्षाच्या छायेखाली बसावं आणि फक्त इच्छा प्रगट करावी। केलेली प्रगट इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या कल्पवृक्षामध्ये आहे। त्याप्रमाणे भगवंता तू कल्पवृक्ष आहेस। जय जय भक्ताच्या अंतरंगातील कल्पना जाणून ती पूर्ण करण्याची तुझ्याकडे क्षमता आहे म्हणून तुझ्याकडे या भक्ताचं वंदन आहे शरणागती आहे। पाहूया गणामधून आपल्याला काय म्हणायचं। अतिशय चांगला योग आहे। आज चंद्रग्रहण चालू आहे 9:57 ला चंद्रग्रहण चालू आहे आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस आपण जेवढं काही भगवंताचं नामचिंतन करू त्याचं फळ आपल्या पदरात निश्चित पडणार आहे। योग आहे त्या अनुषंगाने भजन चालू आहे। आपण सर्वांचं भाग्य म्हणायला हरकत नाही। सकारात्मक वाक्य प्रयोग आहे। सकारात्मक वाक्य प्रयोग जिथं जिथं येतो ना तिथं त्याच्यापेक्षा वेगळा कोणी असू शकतो असं होणं शक्यच नाही। माऊली सुद्धा म्हणतात गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। जो माऊलीने ज्याचं श्रवण केलं त्या पहिल्या जोडीमध्ये म्हणतात जय जय ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वम स्वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। तिथं सुद्धा सकारात्मक शब्दाचा वाक्य प्रयोग केलेला आहे। देवा तूच गणेशू बाकी हो जिथं याच्यापेक्षा वेगळा असू शकतो असं माऊलींचं म्हणणं नाहीये म्हणून तूच हा सकारात्मक शब्द वाक्य प्रयोग केलेला आहे। इथं सुद्धा तेच म्हणतात काय म्हणतात मुळा बीजा मुळा आरंभी देवा तुझे आदी गणेशा आलो दारी सारी चिंता हरी कुमार गणेशाना आलो दारी सारी चिंता हरी
माझ्या मेंढका येथून श्री शिव छत्रपती भजनी मंडळ मौजे मेंढका या भजनी मंडळाचे प्रमुख YouTube चॅनलचे मालक आपल्या सर्वांच्या परिचयाची व्यक्ती अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे आपल्या सर्वांना ज्यांची अनुभूती आहे आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे भजन सर्व आज YouTubeला जाणार आहे आपण या ठिकाणी आला त्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे भेटीबद्दल सुद्धा भजन मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि तसेच आमच्या देगाव येथून माधवरावजी पाटील श्री हनुमान भक्त भजनी मंडळ मौजे देगाव भजनी मंडळातील दहलबा टाळकरी यांच्यातर्फे सुद्धा चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। मी नित्य पूजूया म्हटलंय जसं आडवे उभे जे काही धागे असतात पण त्या धाग्याला मिळून जसं वस्त्र तयार होते उभे आडवे गुंफुण धागे वस्त्र विणले त्या श्रीरंगे ह्या विश्वाचा निर्माता असणारा जो भगवंत आणि ज्यांनी जसं एका एका सुतापासून वस्त्राची उत्पत्ती आहे तसं अख्ख्या विश्वाचा निर्माता असणारा जो परमात्मा हो तो विणकर पहिला आहे आणि म्हणून त्याला कार्य आरंभी नित्य पूजूया म्हटले ज्याच्यापासून सर्वस्व आहे म्हणून त्या भगवंताची स्तुती करत असताना कवी करता काय म्हणतो काय वर्णू तुझे महिमा सूत्रधारी आहे सर्व सूत्र त्याच्या हातामध्ये जसं ते कळसूत्र भावल्यांचा खेळ असतो पहा ते भावल्या समोर नाचतात आपल्यासारखं पाहणारा मध्ये निर्जीव भावल्या पण काय नाचायला तू
कारण पडद्याच्या पाठीमागे कोणीतरी आपल्या हातामध्ये दोरे बांधून त्या भावलेला नाचवायचा कार्यक्रम करत असतो. त्या भावलेच्या कमरेला हाताला पायाला दोरे बांधलेले असतात आणि तो दोरा त्या पडद्याच्या पाठीमागच्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो. तो ज्याप्रमाणे नाचवेल त्याप्रमाणे त्या भावल्या नाचतात. तसंच तुमचं आमचं आहे हो, आम्हालाही कोणीतरी नाचवणार आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीण, कोण बोलवितो हरिवीण हरिवीण हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन तू कोण गो, दयाचे भजन तू कोण गो. ही शक्ती आहे. या शक्तीनं आम्हाला हे सर्व चालणं बोलणं हे जे काही आमच्याकडून क्रिया होत त्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमाग एक मोठी शक्ती आहे आणि त्याच शक्तीच्या बळावर तुमचा आमचा हा सर्व काही व्यापार चाललेला आहे. म्हणून सूत्रधारी विश्वजनिता, सूत्रधारी विश्वजनिता, तू आधारी विश्वाचा. भगवंताचं नामचिंतन करतो आणि त्याचं नामचिंतन करण्यासाठीच आमचा हा जन्म आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देणाऱ्यानं केवळ त्याचं भजन करण्यासाठी तुम्ही आम्हाला जन्म दिला, पण आम्हाला बाधा झाली ज्या मायेची, या प्रपंचाची. आणि या मायेमध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो की जे मूळचं काम आमचं आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून देवानं भजनासाठी जन्म दिला असताना याचा अनुकरण बरेचसे जण करत आहेत बरं काय, नाही अशातला भाग नाही. साधू संत ऋषी मुनी योगी जोगी बरेच जण त्या ठिकाणी त्याचं नामचिंतन करत आहेत. एकनाथ महाराज सांगतात, त्या तुझी प्राप्ती लागी कपाटे सेविती सदा योगी, एक ते झाले भोग विरागी, एक ते त्यागी ती सर्वस्व. त्याला पाहण्यासाठी बऱ्याचशा जणांचा अट्टास आहे. सर्वस्वाचा काही जणांनी त्याग केला, प्रपंच सोडला. नाही म्हणजे प्रपंच सुख नाही, प्रपंच सोडला की भगवंत मिळतो म्हणून त्यांनी सर्वस्व प्रपंचाचा त्याग केला. एक ते झाले भोगी विरागी, एक ते त्यागीची सर्वस्व, एक हिंडती दश दिसे, एक तुझ लागी झाले पिसे, परी तुझी भेटी स्वप्नी दिसे, ऐसा न दिसे क्षण एक. एवढा बेजार झाल्यावर कमीत कमी गो स्वप्नामध्ये तरी त्या भगवंतांना त्यांना दृष्टांत द्यायला पाहिजे का नाही? नाही, स्वप्नामध्येही नाही. मग तो भेटेल कशासाठी, कशामुळं? त्याच्या पुढची ओवी सांगते, ऐशी ही तुझी प्राप्ती सुलभ असे एके रीती, जरी संत संगती रंगती, अति प्रीती सप्रेम, अति प्रीती सप्रेम. प्रेमानं भगवंताचं भावानं भक्तीनं भजन केलं की निश्चित संतांच्या संगतीमधून आम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकते असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून म्हणतात, साधू संत
आहे का बांधनो? मज वेगळा रीता काही अनुभरही ठाव उरला नाही मी सर्वात्मा सर्वदेही सर्वगत पाही सर्वदा म्हटले मला त्याच्या वेगळा अनुभव सुद्धा ठाव उरलेला नाही जैसे सागरा माझी उठती तरंग तैसे मज माझी दिसे जग जग नोहे मीची चांग शुद्ध अव्यक्त मज माझी त्याच्यापेक्षा वेगळा ठाव शिल्लकच नाही बरं अनुभव हो बाकी तर सोडा माझा वेगळा रीता काही रीता ठावत उरला नाही हो जिथं पाहावा तिथं तो भगवंत आहे आणि म्हणून अशा परमात्म्याचं ध्यान करत असताना महाराज काय म्हणतात अनुरेणु वृक्ष पाशाना अनुरेणु वृक्ष पाशाना सूक्ष्म मुनी तुझ सूक्ष्म आएगा बन
स्तुती करू मी तुमची, हजार शेषाच्या जिबल्यात हजार झाल्या त्याला जमलं नाही, आम्ही काय तुझी स्तुती करावं. पण महाराज सांगतात चिंतन करावं, निश्चित चिंतनाने त्याचा परिणाम होतो. चिंतने 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 तद्रूपता सांगितली. ज्याचं तुम्ही चिंतन करसाल, चिंतन ज्याचं करसाल त्या चिंतन करण्याच्या अवस्थेला जाऊन प्राप्त होता म्हणजे होता नक्की, 100% गॅरंटी. मग कुणाचंही चिंतन करा तुम्ही, चिंतन करण्याचा भाग आहे, चिंतन करण्याचा विचार आहे. आणि म्हणून चिंतन करत असताना भजनामधूनही काहीतरी चिंतन व्हावं. ज्या अपेक्षेनं आपण या ठिकाणी सर्वजण आलात भजनामधून. आता थोडंसं वेगळं झालंय भजनाचं, पहिलं असं नव्हतं, पण आता या 4-2 वर्षामध्ये समोर गेलेल्या भजनानं काहीतरी विषय ठेवावा. आणि मग ते 2 बाजू असतील, त्या 2 बाजूचा एक विचार भजना करेल, दुसऱ्या बाजूचा दुसरा विचार भजना करेल, अशी एक पद्धत निघाली. आणि त्या पद्धतीला अनुसरून आपण सुद्धा चालावंच लागणार आहे. म्हणून ज्याचं आम्ही चिंतन करावं त्या चिंतन करणाऱ्या अवस्थेला आम्हाला प्राप्त होता येते. म्हणून चिंतन करण्यासाठी चिंतनाचा विषय आपण थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी भगवंत प्राप्त करायचे आपल्या प्रत्येक जीवाला अध कर्तव्य आहे. आणि तो प्राप्त झाल्याशिवाय आमच्या जीवनाची अति कर्तव्यता सुद्धा होणं शक्य नाहीये. आणि म्हणून ती अति कर्तव्यता पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2 गोष्टीची नितांत गरज आहे. एक, आम्हाला ज्या भगवंताच्या नामावर विश्वास पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर आमची निष्ठा पाहिजे. या 2 गोष्टीचा विचार आम्हाला चालत चालत करायचा आहे पुढे. तर जास्तीचा उहापोहा या ठिकाणी करणार नाही, फक्त विषयाची एक सूचकता या ठिकाणी आहे. निष्ठा आणि विश्वास या 2 गोष्टीचा विचार आजच्या भजनामधून आम्हाला साध्य करायचे आहे. कोण कशा प्रकारे काय होईल त्याच्याविषयी आपल्याला बरंचसं काय आता पुढे ऐकायला मिळणार आहे. म्हणून थोडक्यामध्ये विषयाची मांडणी करून पुढे चालत आहे. काय स्तुती करू मी तुमची, काय स्तुती करू मी तुमची, कुंडली वाणी सहस्रमुखाची, होत प्रत्यक्षाने तुमची, ऐकवानी दीन पामराची. ऐका